काही गोष्टी कितीही जुन्या झाल्या तरी त्या प्रत्येक युगासाठी रेलेव्हंट असतात. तर तशाच या गोष्टी आहेत. या 4 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या नाही ना, तर तुम्ही केव्हाच प्रॉफिटेबल होणार नाही. तर त्या 4 गोष्टी काय आहेत, त्या 4 गोष्टी आहेत. तुम्हाला मोठे प्रॉफिट चालतील, छोटे प्रॉफिट चालतील, ब्रेक इव्हन चालेल, पण तुम्हाला मोठे लॉस चालणार नाही. फक्त एवढंच तुम्ही फॉलो करा. तुम्ही बघा, तुम्ही ऑटोमॅटिकली प्रॉफिटेबल व्हाल. फक्त तुम्हाला अवॉइड काय करायचं तर मोठे लॉस. तुम्ही कितीही चांगला चार्ट रीड करा, पण या 4 गोष्टी तुम्ही फॉलो नाही केल्या तर तुम्ही केव्हाच प्रॉफिटेबल होणार नाही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. बिकॉज पूर्ण गेम सायकोलॉजीचा आहे आणि तोच लोकांना समजत नाही. लोकं फक्त चार्टकडे लक्ष देतात, लोकं फक्त OI वगैरे बघत असतात, पण ह्या गोष्टी विसरतात आणि त्यांना लगेच ते जुगार म्हणून ऑप्शन ट्रेडिंगला घोषित करतात. तर या गोष्टी एकदा फॉलो करून बघा, तुम्ही नक्की प्रॉफिटेबल व्हाल. आणि आजचा ट्रेड सांगायला गेलो तर आज आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 फॉर्म झाली होती आणि आम्ही त्या मेंबर्स ग्रुपवर पण टाकला होता आणि अशा 85 पॉईंट्स गेला ट्रेड आणि त्याच्यानंतर एक स्टॉप लॉस हंटिंगसाठी एक रिव्हर्सल कॅन्डल आली. त्यात आपला स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण काहीतरी 60 पॉईंट कॅप्चर केले. आणि त्याच्यानंतर मी परत एक ऑर्डर प्लेस केली होती री-एंट्रीसाठी. ती मी 276ला केली होती, पण मार्केट 273पर्यंत आला. त्याच्यानंतर परत मार्केट अजून 100 पॉईंट पडला. ती जर ऑर्डर एक्झिक्यूट झाली असती तर नक्की अजून प्रॉफिट झालं असतं. तर मी कसा ट्रेड करतो आणि माझे सायकोलॉजी काय असतं, इमोशन काय असतं, जर तुम्हाला लाईव्ह बघायचं तर नक्की तुम्ही माझ्या लिंकमध्ये ॲप आहे तो डाउनलोड करा. आणि आज आपण काहीतरी 3300 रुपयाचा प्रॉफिट केला आहे.